हुपरी नगर परिषदेच्या मासिक सेवेत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली। यावेळी सत्ताधारी गटाचे अण्णा भडकले होते। सभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा रंगली होती। यामध्ये व्यंकटेश हायस्कूल जवळील पाणी योजनेमध्ये 11 लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी सत्ताधारी नगरसेवकांच्यावरच करून चाललेल्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेले विद्यमान नगरसेवक यांनी आज मासिक मीटिंगमध्ये जोरदार प्रश्नांचा भडीमार करून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे। यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांच्या विरोधात 18 नगरसेवकांनी ठराव पास केल्याची चर्चाही समजली। प्रत्येक प्रभागामध्ये हस्तक्षेप करणे, अधिकाऱ्यांवर दंडुकशाही करणे, नगरसेवकांच्या कामाची चौकशी करणे, विकास कामाला अडथळा ठरणे या कारणाने त्या विद्यमान नगरसेवकाच्या विरोधात आज ठराव पारित केल्याचेही समजलं। त्या विद्यमान नगरसेवकाच्या शिक्षण संस्थेच्या अतिक्रमणाबाबत चौकशी करून माहिती काढण्याचं कामही काही गुप्त यंत्रणा करत असल्याचं समजलंय। स्वतःची शिक्षण संस्था स्वच्छ ठेवत शासनाची रयत शिक्षण संस्थेच्या भोवती असलेले कचऱ्याचे ढीग, त्या ठिकाणी टाकलेले भंगार यावर त्यांचं लक्ष न जाता इतर 1 ते 10 प्रभागांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांवर जास्त लक्ष देत असल्याचंही तक्रार काही नगरसेवकांनी बोलून दाखवली आहे। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे।